अत्यंत दुःखदायक बातमी आहे. डॉक्टर मनमोहन सिंग हे यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून काही काळात सुन्न झालो आणि त्यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली. आपल्या देशाच्या समोर ज्यावेळी अभूतपूर्व असं आर्थिक संकट आलं होतं 1991 साली, ज्यावेळी आपली आर्थिक तूट, वित्तीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट हे फार मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती आणि परकीय चलनाची गंगाजळी पूर्णपणे आटून गेली होती आणि आपली अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली होती. त्यावेळी त्या गर्तेतून, त्या आर्थिक अरिष्टातून भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरण्याचं काम अर्थमंत्री या नात्यानं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं. हे ऐतिहासिक, ही मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या बरोबर काम करण्याचा अनेक वर्ष, म्हणजे माझे प्रोफेशनल व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं तर माझे मेंटॉर, मार्गदर्शक, प्रमुख मार्गदर्शक माझ्या पूर्ण हयातीमध्ये अर्थतज्ञ म्हणून मी केलेले काम जे आहे त्यामध्ये त्यावरती फार मोठा प्रभाव डॉक्टर मनमोहन सिंग यांचा आहे. त्यांच्याबरोबर जवळजवळ 30 वर्ष त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या स्वरूपात काम करण्याची संधी मिळाली. हा माझा फार मोठा बहुमान आहे असं मला वाटतं. आणि सुरुवातीला ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना पासून तर ते अर्थमंत्री झाल्यानंतर आणि नंतर भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी मला प्लॅनिंग कमिशन किंवा त्यावेळेचं जे नियोजन आयोग होतं त्या नियोजन आयोगाचं सदस्य म्हणून मला त्यांनी नियुक्त केलं होतं. आणि त्याही वेळी एक अत्यंत प्रभावी, मितभाषी, ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व, असा त्यांचा परिचय अनेक वर्षांचा माझ्या बरोबर होता. आणि मला त्यांच्यावर त्यांचा जो सहवास, त्यांचं जे मार्गदर्शन, त्यांचं जे मार्गदर्शन मला लाभलं त्याबद्दल ही माझ्यासाठी मर्मबंधाची ठेव आहे असं मला मुद्दाम नमूद करा असं वाटतं. मी अगदी मनापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. अगदीच नरेंद्रजी, आणि ही कधीच न भरून निघणारी तूट आहे संपूर्ण भारताची आणि भारतीय अर्थव्यवस्थेची सुद्धा.